तर हे गाईस, तर आज सकाळच्या नाश्त्याला होती रात्रीची पावभाजी आणि आज सगळं पाव वगैरे गरम करायचा कॉन्टॅक्ट आलपे त्याने घेतलं. सानूला बोलली जा बाई पटापट ब्रश वगैरे आंघोळ वगैरे करून घेते. सानू का आमची सानूच आहे. त्यानंतर आम्ही खायला बसलो पावभाजी आणि रात्रीपेक्षा ती सकाळी छान लागत होती. म्हणजे शिळी पावभाजी खूपच टेस्टी लागते असं माझं थिंकिंग आहे. रात्रीची गोष्ट सकाळी खायला गेली ना खूपच मस्त लागते. त्यानंतर आमची आप्पी मॅडम आणि सानू मॅडम तयार झाले आणि त्यांना सोडायला देवाचे पप्पा चाललेत स्टेशनला सोडायला आणि आमची अर्पिता खूप सुंदर दिसते, सानूसुद्धा. त्यानंतर एक किस्सा झाला. सानूने काय केलं, म्हणजे देवाचे पप्पा स्टेशनला सोडायला चाललेले, तर देवाचे पप्पा बसले, सानू पण बसली आणि देवाच्या पप्पाला वाटलं की आपली गाडीवर बसते आणि देवाचे पप्पा निघाले. पण सानू अशी बोलत नाही की जिजू आपली दिदी अजून आली नाही, गाडीवर बसली नाही आणि काहीच बोलत नाही. ऑलमोस्ट म्हणजे देवाचे पप्पा ऑलमोस्ट स्टेशनपर्यंत अर्धा रस्त्यापर्यंत पोहोचले. शेवटी आम्ही कॉल केला की तू कुठे थांबलाय, तेव्हा आम्हाला कळलं की देवाचे पप्पा गेलेत आणि सानूला आम्ही असं हसत होतो खूपच. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलेलो जत्रेला, देवाला घेऊन नव्हतं गेलेलो, तर देवाला आम्ही छोटंसं गिफ्ट घेऊन आलो छोटंसं. आणि देवांशला बोलले तू आईज क्लोज कर. देवा होतं हो, मला वाटलं असं रिॲक्शन, पण देवाने काही रिॲक्शनच नाही करा, असं येडा देवांश आहे. त्यानंतर त्याला बोलले तू पुन्हा एकदा आईज क्लोज कर. मी अजून एक गिफ्ट आणलं, तर त्याला मी अजून एक त्याचा फेवरेट विराट कोहली क्रिकेटरचं गिफ्ट आणलं. त्यात पण हा बाई रिॲक्ट नाही करतो, कुठून आणलं, का आणलं, कसं आणलं, ह्याचं रिॲक्टच नाही, असं डोकं खराब झालेलं. त्यानंतर बघा काय मस्त वाटत होतं खेळणं, मला खूप आवडलं. देवाच्या बरोबर देवाच्या पप्पा काय घेऊ नका पण देवाशला हे खेळणं घ्या आणि मला खूप म्हणजे भरपूरच आवडलेलं हे गिफ्ट. तर बाय गाईज, व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब.